रोहा तालुक्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांची साखळी सुरू असताना नागोठणेमधील पळस आदिवासी वाडी येथे एका 25 वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात पोस्को कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या परिवारातील सदस्यांच्या तक्रारीनुसार नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव नवनाथ अंकुश वाघमारे, वय 25 वर्षे असे असून संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीच्या कुटुंबियांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी पीडित मुलीचे व आरोपीचे त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिले। विवाहानंतर आरोपीने आपल्या राहत्या घरी पीडितेसोबत वारंवार शरीर संबंध ठेवले। या अत्याचारातून पीडित मुलगी दुसऱ्यांदा गर्भवती राहून तिने एका मुलीला जन्म दिला आहे। मुलगी अल्पवयीन असल्याने पीडितेच्या परिवारातील सदस्यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को कायदा 2012 अंतर्गत कलम 9, 10 शिवाय बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 4, 6, 8 तसेच भारतीय दंड संहिता कलम 64, 265 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस यांच्या मार्फत सुरू आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। या रक्षाबंधनाला आपल्या भावासाठी राखी खरेदी करण्याचा विचार करताय तर रोहा मध्ये दमखाडी येथे कृष्णा डेअरीच्या बाजूला श्रीयोगपरी पूजा भंडार मध्ये 2025 मधील नवनवीन लेटेस्ट डिझाईन मध्ये आणि आकर्षक राख्यांचा भव्य संग्रह करण्यात आला आहे। यामध्ये आपल्याला कस्टम राखी, लहान मुलांच्या आवडीचे कार्टून्स राखी, खड्यांची राखी, गोंडा राखी अशा विविध प्रकारच्या उत्तम दर्जाच्या राख्या अगदी रास्त दरात उपलब्ध आहेत।